हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत 6:45. नायसा इज रेडी आणि स्कूलला जायचंय. सो नायसाचा हा डान्स परफॉर्मन्सचा ड्रेस आहे. वरचं पूर्ण ओपन आहे म्हणून तिला स्वेटर घालायला सांगितलंय. 7:30 ला तिला टच व्हायचंय. कुठे स्कूल मध्ये आणि रिक्षाने चालवतो आपण. सो सनी नाहीये, सनी हॉस्पिटलला गेलाय. तो येईल 10 वाजता. तोपर्यंत आय गेस हिचा वाइंड अप सुद्धा होऊन जाईल. आम्हाला पॅरेंट्सला 7:45 वाजता यायला सांगितलंय. ओके चला. सो आम्ही थोडंसं मेकअप केले कारण त्यांनी टीचर्सनी सांगितलं की थोडं मेकअप करा. ते एवढं ओपन आहे आणि बाहेर एवढी थंडी आहे ना. आय डोंट नो हे ते कसं करणार आहेत काढून. करतील ते काय. एकदा थोडासा वॉर्मअप झालं की बॉडी त्यांची. आई पण मेकअप केली आणि आई शूट करणार मला स्कूलमध्ये. सो ओला मी आता बुक केलेली आहे. 5 मिनिट्स मध्ये येईल. कसं करून 7:15 पर्यंत लवकर पोहोचली तर प्रॉब्लेम नाहीये. लेट नाही पोचायला पाहिजे. सो चला चलो चलो. गणे गणे पुपू गणे चल. सो नायसाला इवन बस आहे आता पिकअप करायला सकाळी 6:55 ची. पण नायसा म्हणते की मला तुझ्या बरोबरच यायचंय. मी ठीक आहे कारण तसंही मी लगेच ती निघाल्यावरती 10 मिनिटात निघणारच होती. सो मी बोलली ठीक आहे चल माझ्या बरोबरच. सो चला. डोकं ओके बाप्पाला उठव. गॉड ब्लेस यू. चलो. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So मी निघालो आहे घरी जाण्यासाठी 24 hours ड्युटी करून. पण त्याच्या आधी मी चाललो आहे नायसाच्या स्कूलमध्ये कारण तुम्हाला माहितीच असेल की नायसाची आहे स्पोर्ट्स गॅदरिंग आहे. सो त्याच्यासाठी मी चाललो आहे आणि ऑफकोर्स मी लेट झालो आहे पण मला मिस नाही करायचं आहे. आणि जेवढं मला न्यूज मिळाली आहे रचनाकडनं फोनवरून की नायसा फर्स्ट आली आहे. सो आय डोंट वॉन्ट टू मिस दॅट डे. सो मी चाललो आहे. ऑफकोर्स क्लिनिक आहे पण क्लिनिक आहे अजून 1.5 तास आहे. तोपर्यंत मी नायसाचं स्कूल गॅदरिंग अटेंड करून स्पोर्ट्स गॅदरिंग अटेंड करेल आणि मग जाईल क्लिनिकला. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सकाळी आलेलो 7:15 वाजता. आता वाजले आहेत 11:15. सनी सुद्धा म्हणजे आम्हाला नव्हतं माहित की सनी येईल. बट सनी एवढं 24 hours ड्युटी केली त्यांनी आणि तिकडनं डायरेक्ट इथे आला आणि आता तो डायरेक्ट क्लिनिकला चाललाय. म्हणजे मला असं ना प्रत्येक मोमेंटला असं वाटत होतं की फर्स्ट आहे ना. आणि नायसाच्या प्रत्येक फर्स्ट गोष्टीला आम्ही एकत्र राहिलो. म्हणजे नेहमी एकत्र गेलो सगळीकडे. आणि स्पोर्ट्स डे ला नायसा म्हणजे काय म्हणतात सनी नव्हता तर मला एकदम असं वाटत होतं की यार सनी नाहीये हे सगळं बघायला. नायसा ते पॉम्पॉमच्या ह्याच्यात पण सर्वात पहिली एक्झॅक्ट माझ्या समोर. मी बोलली मला बघून नायसा करेल की नाही डान्स. पण मस्त नायसाने डान्स केलाय ना पॉम्पॉमचा. छान केलाय ना नायसाने. अँड इवन
जेव्हा ते गेम एक्सप्लेन करत होते, आपलं असतं ना पॅरेंट्स बॅक ऑफ माइंड, मला तो एक स्ट्रेस येत होता की नाही असं करेल ना असं, म्हणजे पायात पाय येणार नाही ना, हे सगळं काय मी काय विचार करत होते. आणि जेव्हा ती फर्स्ट आली माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे अरे. आणि सनी नव्हता तेव्हा, इव्हन जेव्हा प्राइस डिस्ट्रीब्युशन झालं त्याच्यानंतर सनी आला, बट स्टील सनी आला. नायसा जशी माझ्याकडे आली तिने सर्वात आधी बोलली बाबा आलेत. सकाळी कालपासून मला विचारते ती बाबा कुठे, बाबा नाही येणार, माझी पण. हा तुझी बस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सर्वात हार्ट टचिंग जे नायसा मला बोलली आल्या म्हणजे जेव्हा तिने तिचं मेडल काढलं आणि तिचं सर्टिफिकेट काढलं, ती म्हणते हे आई तुझ्यासाठी. म्हणजे हे एवढ्या लहान मुलीला काय समजतंय, म्हणजे हा टीचर गिफ्ट दिली. हो गोंडस है ना. मेन म्हणजे नायसाने पार्टिसिपेट केलं, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. जसं की आम्ही नेहमीच म्हणतो पार्टिसिपेशन इज मस्ट. मग ते कसंही असो, तुम्ही फर्स्ट येऊ, सेकंड येऊ, थर्ड येऊ, लास्ट येऊ, पण पार्टिसिपेट करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि नायसा पार्टिसिपेट तर झालीच आणि फर्स्ट सुद्धा आली. सो मला खूप आनंद झालाय, सनीला सुद्धा खूप आनंद झालाय. मला असं झालेलं मी कोणाला सांगू त्यावेळेस, म्हणजे तुम्ही मग आई फाल्गुनी यांना मी पाठवलं, मग इंस्टाग्राम माझ्या पर्सनल इंस्टाग्रामवरती मी पोस्ट केलं. असतं ना की अरे हा हॅपीनेस हा नव्हतं. आणि प्रॉब्लेम असं होतं तर ह्याला फोन करत होती तर ते व्हॉइस ह्याला जात नव्हतं. एनिवेज सो खूप छान झाला हा स्पोर्ट्स डे. आणि नाव वी आर गोइंग बॅक. बाय. सो सनीने मला ड्रॉप केलं अँड तो तिकडनंच गेला गेटवरनंच. नायसा फ्रेश झालेली आहे, आल्यावर टिफिन पण खाल्लं, पहिली आता जेवायला बसले कारण तिचा जेवणाचा टाईम झालेला आहे हा. आणि मी येण्याच्या आधी आईने भात आमटी वगैरे केलेली, भाज्या काहीच नव्हत्या, नाही तर आईने ते पण केलं असतं. मी आल्या पहिले भाज्या ऑर्डर केल्या, आता सगळ्या भाज्या आलेल्या आहेत. आता काहीतरी फटाफट एक भाजी बनवते. नायसा आमटी भात आज खाते. आणि ओके सो खूप लवकर आम्ही उठलो. मी तर 5:30ला उठले, रात्री झोपली पण 2 वाजता कारण व्हिडिओ एडिट करत होती. नायसा सुद्धा 6 वाजता उठली आहे. आता ती जेवेल, ती पण झोपेल. मला सुद्धा आता झोपच येते ऑलमोस्ट. पहिले हे सगळं वाइंड अप करते. आणि दुसरी गोष्ट आता ना ॲक्च्युली माझं पार्सल आलेला मिंत्राचा. आणि मी फर्स्ट टाइम असं कोणाला पाहिलं आहे जे एकदम लहान बाळाला घेऊन डिलिव्हरी करतो आहे. लाईक ही मस्ट बी अराउंड 3 इयर्स तर असेल तो मुलगा. आणि मी त्यांना तेच विचारलं तुम्ही डेली त्याला घेऊन फिरता, तर म्हणतात हां, तो एकदा स्कूलमधनं आला ना की तो माझ्याबरोबर पूर्ण दिवस फिरतो. मी त्यांना बोलले आतमध्ये या, तर त्या म्हटलं की नाही मी ड्युटीवर आहे सो आय कॅन कम इन. मग मी त्यांना पाणी वगैरे दिलं. मला ह्याच्या पाठीमागे मी एक गोष्ट शिकली किंवा मला पण म्हणजे मला तुम्हाला सुद्धा सांगायची, ती म्हणजे लाईफमध्ये करायचं असेल ना, म्हणजे इच्छा असेल काही करण्याची, तर एक्सक्यूजेस देऊ नका. आपण खूप इझिली एक्सक्यूजेस देऊन जातो की अरे हे होतं ना म्हणून मी हे नाही करू शकलो, हे होतं म्हणून हे नाही, इथे नाही आली किंवा तिथे नाही आली. खूप जण आहोत आपण असे. मी असे खूप साऱ्या विमेन्सला सुद्धा बघितलं आहे जे म्हणतात की अरे माझं लहान आहे ना खूप बाळ, मग मला हे नाही जमू शकत, मला ते नाही जमू शकत. म्हणजे मी म्हणते ना, करायची इच्छा असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. एक्सक्यूजेस देऊ नका. अँड दॅट किड वॉज लाईक व्हेरी फाईन. आय नो त्यांची आई आहे तर ती खूप एकदम व्यवस्थित तिची काळजी घेत असेल पूर्ण दिवसात. जास्त आय मीन दगदग पण होऊन नसेल देत. बट मी तेच म्हणजे त्यांच्याकडनं मला बघितल्यावर एक गोष्ट कळली की करायची काही इच्छा असेल ना मनापासनं तर एक्सक्यूजेस देऊ नका. आय नो मे बी त्यांना खूप गरजसुद्धा असेल कामाची म्हणून ते एक्सक्यूजेस देऊ पण नाही शकत. बट तरीसुद्धा मी म्हणते की एवढं लहान बाळाला ते घेऊन फिरणं पूर्ण दिवस इज लाईक अ बिग टास्क. आपल्या कामाबरोबर आपण आपल्या लहान बाळाला सुद्धा घेऊन फिरतो, ते खरंच खूप मोठं टास्क आहे. आणि जेव्हा तो बाळ त्या
स्टेजमध्ये आहे. म्हणजे जेव्हा तो असं खूप मस्ती करत असतो, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो, नवीन नवीन गोष्टी बघतो, त्या स्टेजला त्या बाळाला घेऊन फिरणं म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट विमेन. खरंच म्हणजे मानलं पाहिजे त्या ताईंना. मी खरंच त्यांना म्हणजे मी त्यांच्याकडे बघतच बसली. सो एक समजलं आहे की करायची इच्छा असेल तर खूप काही आपण करून जाऊ शकतो, खूप काही करू शकतो. सो हे तुम्हाला सुद्धा होतं. जर तुमच्यात जिद्द असेल ना काय करण्याची, तर तुम्ही सुद्धा ते अचीव करू शकता. तुम्ही सुद्धा लाईफमध्ये काहीही करू शकता. एनिवेज, सो चला भाजी एक बनवते. मी ॲक्च्युली ना वांगं मागवलंय, मोठंवालं असतं ना ते वालं. सो वांग्याचे काप असे गोल गोल करून आणि पटेटो, वांगा आणि पटेटो असे गोल गोल करून, आणि आपण जसं फिशला वाटण लावतो लसूण खोबऱ्याचं, म्हणजे मी लावते कधी कधी, आईची ॲक्च्युली ही रेसिपी आहे. सो हे मी तसं ह्याला लावेल आणि ह्याला सेम तसं टेस्ट लागते. जे पण व्हेजिटेरियन आहेत ना त्यांच्यासाठी ही एक रेसिपी तुम्ही करू शकतात. इवन नॉन व्हेजिटेरियन पण करू शकतात, पण व्हेजिटेरियनला सुद्धा मजा येईल ही रेसिपी केली तर. चला तर मग फटाफट हे सगळं वाइंड अप करते आणि मग तुम्हाला भेटते. गुड मॉर्निंग, माझ्यासाठी गुड मॉर्निंग. आता भेटले. सो वाजलेत ॲक्च्युली दुपारचे 2 आणि मस्त आलेल्या घरात एकदम सुगंध, घमघमाट, छान छान. काप मला पण करायचं. आज कसं काय टीव्ही बघते? आज नाईसा जिंकली, नाईसाला ट्रीट. हो थोडस. सो येस, मस्त फ्रेशन अप झालोय आणि बॅक टू बॅक ड्युटीज असल्यामुळे समजतच नाही दिवस कसा सुरू होतोय कसा संपतोय. तेच म्हणतो रचनाला की आयुष्य एवढं फास्ट चाललंय ना, म्हणजे वर्ष पण संपत आलंय आणि आयुष्याच्या शर्यतीत आम्ही एवढं धावत सुटलोय, म्हणजे वेळ म्हणजे कसा जातोय समजतच नाही. तरी आम्ही आमच्यासाठी टाइम काढतो आणि असं नाही की मशीन सारखं पळतो. हा म्हणजे येस, आम्हाला माहिती की कुठल्या गोष्टीला प्रायोरिटीज दिली पाहिजे. ऑफकोर्स आपलं काम तर करतच राहायचं. आपले जे ॲम्बिशन्स आहेत, आपले जे गोल्स आहेत आयुष्यातले, ते आपण फोकस राहून ते अचीव केलेच पाहिजे आणि तेच आम्ही करत आहोत. आणि जास्तीत जास्त मेहनत करतोय आणि ड्रीम्स पण आमचे पूर्ण करत आहोत. आमचे जे ॲम्बिशन्स आहेत ते पण फुलफिल करत आहोत आणि त्याच आणि त्याच सोबत जे आमचे काय म्हणतात तुम्ही पॅशन आहे ते फॉलो करत आहोत. आपण घरी जाऊ ना तर आपण मॅग्नेट लावू. मॅग्नेट कुठे लावू? चल लिफ्ट आहे फ्रीज मध्ये आणि इथे आणि हे सांता क्लॉज देणार आणि आपण सांता क्लॉज मध्ये सॉक्स लिहू आणि सांता क्लॉज. एक मिनिट, म्हणजे सॉक्स मध्ये लिहायचंय सांता क्लॉज. हा मला आणि मग तुला प्रियांकाने बोलला आणि मग नंतर सांता क्लॉज तुला गिफ्ट देऊन जाणार. हा आणि ठेवून दे इथे कुठेतरी ठेवणार. आणि मग सायकलच्या बाजूला. ओके, मग आपण कधी बघायचं गिफ्टला? उद्या क्रिसमस आहे. उद्या क्रिसमस नाहीये, वेळ आहे अजून क्रिसमसला. काय आपण कबड मध्ये खेळलो चालेल, तू सांगा त्यांना जाऊन. ओके, मी का सांगू? तुझा प्रॉब्लेम त्यांच्या खेळण्यांबरोबर. चलो क्रिसमस डे. येस, क्रिसमस नाही तर सांता क्लॉज आहे. थांब, धावू नको, इकडे तिकडे बघ पहिले. पळाली
थँक्यू बोल आजीला. काय म्हणते, काय बनवते? बॅक फ्रॉम क्लिनिक. सध्याचं युज्युअल रुटीन. चला प्ले आहे. बॅक टू होम. आता वाजले आहेत रात्रीचे 12. नायसा सुपर एक्साइटेड आहे कारण आलं आहे वंश दादा. आमच्याकडे राहायला आलाय. वंश दादा आलाय, सुट्टीला आलाय जरा 2 दिवस. 2 दिवस राहायला आलाय. आम्ही मज्जा करणार ना वंश. Congrats, Naisa. Thank you. What gold मिळालं. Wow. घालूनच झोपणार वाटतं. घालूनच झोपणार. नाही. हा नाही. तुला आवडलं? तुला दिलं तेव्हा कसं वाटलं नायसा? छान वाटलं. ते सर काय विचारत होते तुला? त्यांनी तुला ज्यांनी घातलं ते तुला काय विचारत होते? Thank you. Bye. थँक्यू. तू थँक्यू बोलली का ते थँक्यू बोलले? त्याने तुला काय विचारलं? व्हॉट इज युअर नेम असं विचारलं ना? हा हो ना. पाहिलं मी. हे रात्री काय करतेस? ब्रश करून झोपायचं तर खाते. एकदम बॅड गर्ल ना. लपची. खायचं नाही ना, तुला माहिती आहे. दादा तुला पाहिजे. दादा नाही खात. दादा गुड बॉय. दादा. दादा नाही खात है ना दादा. मी तूच बॅड गर्ल आहे. मी पण नाही खात. तुला घे. हा. झोपताना खायचं नाही, उलट ब्रश करून झोपायचं. तू ब्रश पण नाही केलं. दादाची ब्रश नाहीये. दादा गुड बॉय. दादाने मगाशीच प्रॉपर गागल्स केले जेवल्यानंतर. तुझ्यासारखा नाही तो. तू माणूस. तू बॅड गर्ल आहे, तो गुड बॉय. मी